पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळात येत आहे आणि यवतमाळमध्ये ते महिला बचत गटांच्या सदस्यांशी चर्चा करणार आहेत, त्यांना संबोधित करणार आहे आणि त्याचा जो एकंदर उत्साह आहे हा आपल्याला आज यवतमाळात कार्यक्रमस्थळी बघायला मिळत आहे। यवतमाळ वाशिम हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होऊ घातलेली आहे आणि एकंदरीतच लोकसभा निवडणुकीचे पडघम देखील या निमित्ताने कुठेतरी वाचताना आपल्याला दिसत आहे। या संपूर्ण मतदारसंघामध्ये बंजारा बहुल लोकसंख्या ही प्रभावी आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो बंजारा समाजाची लेंगी या ठिकाणी होत आहे। बंजारा पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि पारंपरिक डफडीच्या वाद्यावर या महिला लेंगी हे नृत्य सादर करत आहे। आपण या महिलांशी संवाद साधूया। काय वाटतं आपल्याला? आपण प्रधानमंत्र्यांच्या सभेसाठी आलेला आहे आणि लेंगी नृत्य सादर करताय। हो सर। या सभेतून काय? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। बंजारा समाजची लेंगी बोलत आहो सर। आणि या संपूर्ण कार्यक्रमातून आपल्याला काय अपेक्षा? प्रधानमंत्री मंत्रिपदाकडून आम्हाला आमची गोरगरिबीची आमची दुःख मिठावं वाटते आम्हाला, म्हणून आम्हाला असं आशा वाटते मोदी सरकारनं गोरगरिबाला भाव द्यावा वाटते आम्हाला। काहीतरी गोरगरीब आम्ही कष्ट करून राहिलो ना सर, आम्हाला काय फायदा नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी फायदा भेटावा त्याच्यात। एकंदरीतच या संपूर्ण सभेतून बंजारा समाज हा कुठतरी दारिद्र्यात जीवन कंटितो आणि या समाजाला त्यांच्या शेतमालाला हा भाव मिळाला पाहिजे। दुसरीकडे जे महिला बचत गट चालवतात आणि त्यातून स्वतःची उन्नती साध्य करू इच्छितात अशा संपूर्ण बचत गटांच्या महिलांना देखील प्रधानमंत्र्यांनी भरघोस अशी मदत देण्याची अपेक्षा देखील या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।